एका चुकीच्या निर्णयामुळे एका प्रेमकथेचं आयुष्य उद्ध्वस्त झालं. एकीकडे सूड, दुसरीकडे प्रेम आणि मध्ये अडकलेली निरागस माणसं. आजच्या भागात तुम्ही पाहणार आहात असा ट्विस्ट जो संपूर्ण कथा बदलून टाकेल. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटचा सीन तुमच्या डोळ्यात पाणी आणू शकतो. तर चला सुरू करूया आजचा भाग. नमस्कार, मी चैत्राली यमकर आणि आपण ऐकत आहात माझी स्वलिखित कथा राजवीर मल्होत्रा भाग 33. आज 5वा दिवस उजाडला होता. पाऊस थांबला होता. महाबळेश्वरच्या त्या डोंगर रांगावर आज धुकं नव्हतं. स्वच्छ ऊन पसरलं होतं. पण हॉस्पिटलच्या त्या प्रायव्हेट रूम नंबर 203मध्ये मात्र अजूनही अमावस्याची रात्र होती. काळोख, फक्त काळोख. रोहित सकाळी लवकरच फळं घेऊन आला होता. त्याच्या डोळ्यांखाली काळी वर्तुळं होती. 4 दिवस तोही नीट झोपला नव्हता. राजवीरला सावरत होता. श्रीनिकाच्या औषधांची वेळ बघत होता आणि अधूनमधून आजीला चहा आणून देत होता. सर, श्रीनिकासाठी सफरचंद आणले. काश्मीरी सफरचंद. तिला आवडतात ना? रोहितनं पिशवी टेबलावर ठेवत म्हटले. राजवीर खिडकीपाशी उभा होता. त्याची पाठ रोहितकडे होती. दाढी वाढलेली, केस विस्कटलेले, शर्टाची 2 बटणं तुटलेली. दिल्लीचा डॉन आज एका हरलेल्या सैनिकासारखा दिसत होता. त्याने मान वळवून पाहिलं. ठेव तिथे, मी देतो तिला. राजवीरनं सफरचंद धुतलं. सुरीने त्याचे पातळ काप केले. प्रत्येक काप करताना त्याचे हात थरथरत होते. त्याला आठवलं, 4 महिन्यापूर्वी श्रीनिकाने पहिल्यांदा त्याला उलटी झाली होती तेव्हा त्याने असंच सफरचंद कापून दिलं होतं. राजी, आंबट गोड लागते, बाळाला आवडते बहुतेक, ती लाजत म्हणाली होती. आणि आज तेच सफरचंद, पण खाणारं बाळच नव्हतं. तो एक फोड घेऊन श्रीनिकाजवळ गेला. ती बेडवर टेकून बसली होती. अंगावर पांढरी चादर, केस पिंजारलेले, नजर खिडकीबाहेर. तिचं शरीर इथं होतं, पण मन कुठेतरी त्या घाटातच अडकलं होतं. त्या पावसात, त्या रक्तात. श्री, हे घे, फक्त एक घास माझ्यासाठी. राजवीरचा आवाज केविलवाणा झाला होता. तो राजवीर मल्होत्रा ज्याच्या एका इशाऱ्यावर लोकांची आयुष्य बदलायची, आज एका घासासाठी गयावया करत होता. श्रीनिकाने हळूच मान वळवली. 5 दिवसांनी तिने पहिल्यांदा त्याच्या डोळ्यात डोळे घातले. 4 दिवस ती त्याला बघत होती, पण नजर भिडवत नव्हती. आज भिडवली. त्या नजरेत राग नव्हता, तक्रार नव्हती, द्वेष नव्हता. फक्त एक खोल, अंत नसलेली वेदना होती. एक अशी दरी होती जिचा तळच दिसत नव्हता. जणू त्या डोळ्यात अख्खं समुद्र भरलं होतं, पण तेही कोरडं पडलं होतं. राजी, ती हळूच पुटपुटली. तिचा आवाज बसला होता. 5 दिवसांनी तिनं त्याचं नाव घेतलं. राजी. त्या 2 शब्दांनी राजवीरच्या काळजावर मोरपीस फिरलं. वेदनेचं मोरपीस. त्याच्या डोळ्यात आशेचा एक बारीकसा किरण चमकला. कदाचित आता ती बोलायला लागेल. कदाचित आता सगळं ठीक होईल. बोल श्री, बोल. काय हवंय तुला? सांग. जग मागशील तर तेही आणेन. फक्त एकदा बोल. तो तिच्या बेडच्या कडेला बसला. त्याने तिचा हात हातात घेतला. थंड होता अजूनही थंडच होता. श्रीनिकाने त्याच्याकडे पाहिलं. तिच्या कोरड्या ओठांवर एक प्रश्न तरळला. एक निरागस, बालिश प्रश्न. आपलं बाळ परत आणू शकता का? तिचा आवाज इतका निरागस होता, जणू एखादं 3 वर्षाचं लहान मूल हरवलेलं खेळणं मागत होतं. जणू तिला माहीतच नव्हतं की काही गोष्टी परत कधीच येत नाहीत. मात्र राजवीरच्या काळजावर कुणीतरी गरम सळई फिरवली. नाही, सळई नाही, कुणीतरी त्याच्या जिवंतपणे त्याचं काळीज बाहेर काढून त्यावर मीठ चोळलं. त्याचा घसा दाटून आला, डोळे भरून आले, ओठ थरथरले, पण शब्दच फुटेना. श्री, मी. त्याला पुढे बोलवना. काय बोलणार होता तो? नाही कसं म्हणणार? हो तर खोटं होतं. श्रीनिकाने त्याच्या चेहऱ्यावरचे भाव वाचले. तिला उत्तर मिळालं होतं.
तिने एक सुस्कारा सोडला. ना राग ना आक्रोश, फक्त एक रिकामा सुस्कारा. नाही ना, तिने स्वतःच उत्तर दिलं. मग मला एकटीला सोडा, मला कुणाशीच बोलायचं नाही आहे. ती पुन्हा शांत झाली. तिने मान वळवून खिडकीबाहेर पाहिलं. राजवीर हातातला सफरचंदाचा तुकडा तसाच धरून उभा होता. तो तुकडा आता त्याच्या हातात सुकत होता, तसाच जसा त्याचा संसार सुकला होता. दारात उभी असलेली आजी, रोहित, बन्या, शुभू सगळ्यांच्या डोळ्यात पाणी होतं. कुणी हुंदका दाबत होतं, कुणी तोंडावर पदर ठेवून रडत होतं. बाळ गेलं होतं, पण त्यासोबत क्षणिकाचं हसणं, तिचं बोलणं, तिचं जगणं सगळंच घेऊन गेलं होतं. ती फक्त एक देह उरली होती, श्वास घेणारा पण जिवंत नसलेला. आणि राज तर त्या दिवशी घाटातच मेलेला होता, जेव्हा डॉक्टरांनी बाळ नाही वाचलं म्हटलं. तेव्हाच त्याचा आत्मा मेला होता. आता फक्त त्याचं शरीर उरलं होतं, आत्मा नसलेलं. कारण त्याचा आत्मा श्रीनिकामध्ये होता आणि श्रीनिकाचा आत्मा त्या बाळासोबत गेला होता. एक साखळी होती ती, आणि मधली कडी तुटली होती. रोहितने पुढे येऊन राजवीरच्या खांद्यावर हात ठेवला. त्याचा हातही थरथरत होता. सर, आपल्याला धीर धरावा लागेल. श्रीसाठी वेळ सगळं भरून काढेल, डॉक्टरही तेच म्हणाल्या. राजवीरनं हळूच मान हलवली. त्याच्या डोळ्यातून एक अश्रू ओघळला आणि त्या सुकलेल्या सफरचंदाच्या फोडीवर पडला. वेळ माझं बाळ परत आणून देईल का रोहित? वेळ श्रीच्या डोळ्यातले ते भाव परत आणून देईल का? वेळ माझ्या हातून तिचा शब्द तुटला तो जोडून देईल का? त्याचे प्रश्न अनुत्तरित होते, कारण उत्तर कोणाकडेच नव्हतं. नियतीकडे सुद्धा नाही. खोलीत पुन्हा तीच भयान शांतता पसरली. खिडकीबाहेर ऊन पडलं होतं, पण आत मात्र अमावस्येची रात्र होती. 4-5 दिवस झाले, पण प्रत्येक दिवस एक युगासारखा जात होता. राज खचला होता, श्री गोठली होती, आणि रोहित दोघांच्या मधला एकमेव पूल बनून उभा होता. तो पूलही आज थरथरत होता. दुपारी 12 वाजता बाहेर कॉरिडॉरमध्ये डॉक्टर देशपांडे येताना दिसल्या. त्यांच्या हातात श्रीनिकाच्या डिस्चार्जची फाईल होती. त्यांच्या चेहऱ्यावर व्यावसायिक शांतता होती, पण डोळ्यात कालची तीच विषण्णता होती. मिस्टर मल्होत्रा, आपण बोलू शकतो का? त्यांनी राजवीरला बाहेर बोलावलं. राजवीर यंत्रवत उठला आणि बाहेर गेला. रोहितही मागे गेला. उद्या सकाळी आम्ही श्रीनिकाला डिस्चार्ज देत आहोत, डॉक्टर म्हणाल्या. शारीरिकदृष्ट्या त्या आता पूर्णपणे स्थिर आहेत. टाके भरले आहेत, पण डॉक्टर थांबल्या. पण मानसिक आघात खूप खोल आहे. पोस्टपार्टम डिप्रेशन नाही आहे हे आहे ॲक्यूट ट्रॉमॅटिक ग्रीफ. त्या अजून डेनाईल फेजमध्ये आहेत. त्यांना बाळ गेलंय हे मान्यच करायचं नाही आहे, म्हणून त्या अशा शांत आहेत. हा त्यांचा डिफेन्स मेकॅनिझम आहे. राजवीरनं मुठी आवळल्या. मग उपाय काय डॉक्टर? मी काय करू? तिला कसं बाहेर काढू यातून? वेळ आणि खूप पेशन्स, डॉक्टर म्हणाल्या. त्यांना जबरदस्तीनं काहीही आठवण करून देऊ नका. बाळाचे कपडे, फोटो काहीही त्यांच्यासमोर येऊ देऊ नका. त्यांना नॉर्मल रुटीनमध्ये आणण्याचा प्रयत्न करा. एखाद्या सायकियाट्रिस्टचा सल्ला घ्या. मी रेफरन्स देईन. आणि सर्वात महत्त्वाचं, त्यांना एकटं सोडू नका, पण जबरदस्तीने जवळही जाऊ नका. त्यांना स्पेस द्या. स्पेस, राजवीर पुटपुटला. जिच्याशिवाय मी श्वासही घेऊ शकत नाही, तिला मी स्पेस कसा देऊ डॉक्टर? डॉक्टरांनी सहानुभूतीने त्याच्या खांद्यावर हात ठेवला. माहीत आहे मिस्टर मल्होत्रा, पण आता हीच ट्रीटमेंट आहे. टेक केअर. राजवीर रूममध्ये परत आला. श्रीनिका तशीच खिडकीबाहेर बघत होती. उद्या तिला घरी न्यायचं होतं, पण घरी? ते घर आता घर राहिलं होतं का? त्याने आणि श्रीने मिळून ते घर सजवलं होतं. बाळाच्या रूमचा रंग ठरवला होता, आकाशी निळा. भिंतीवर चांदण्या चिटकवल्या होत्या. एक छोटासा पाळणा आणला होता, लाकडी. राजवीरने स्वतःच्या हाताने त्याला रंग दिला होता. कोपऱ्यात टेडी बिअर, झुंझुने, छोट्या मोठ्या चपला सगळं होतं तिथं. जिथं बाळाच्या रडण्याचा, हसण्याचा आवाज घुमणार होता, तिथं आता फक्त शांतता घुमणार होती. ती शांतता
श्रीनिकाला वेड लावेल आणि राजवीरला तर ती शांतता रोज मारेल. संध्याकाळी बन्या आणि शुभू पुन्हा आले. सोबत कॉलेजचे अजून 2-3 मित्र होते. समीर, निखिल, सगळे राजवीरचे जुने दोस्त. त्यांनी राजवीरला जबरदस्तीनं कॉफी प्यायला लावली. राजजीजू, तुम्ही असं खचून कसं चालेल? श्रीला तुमची गरज आहे, शुभू म्हणाली. माझी गरज? राजवीर खिन्न हसला. तिला माझी नाही, माझ्या बाळाची गरज होती शुभू, जे मी देऊ शकलो नाही. असं नका बोलू, बन्या म्हणाला. अपघात होता तो. तुमची काय चूक? चूकच होती बन्या. राजवीरचा आवाज चढला. मी जर तिला दिल्लीत ठेवलं असतं तर? मी जर दत्ताजी नाईकचा गेम आधीच केला असता तर? मी जर त्या रात्री तिला एकटीला पाठवलं नसतं तर? 1000 तर आहेत आणि प्रत्येक तर मला सांगतोय की चूक माझीच होती. कुणी काही बोललं नाही, कारण वाद घालण्यासारखं नव्हतंच काही. आत रूममध्ये आजी श्रीनिकाच्या केसांमधून हात फिरवत होती. पोरी, उद्या घरी चलायचे. तुझ्या खोलीत. मी तुझ्या आवडीचं जेवण बनवीन. तू खातेस ना? श्रीनिकाने नाहीत मान हलवली. अगं का? बघ, मी वांग्याचं भरीत करेन. तुला आवडतं ना? मायाजी. श्रीनिकाने पहिल्यांदा आजीकडे पाहिलं. आजी, बाळाला भूक लागली असेल का? आजीच्या काळजाचा थरकाप उडाला. तिने श्रीनिकाला घट्ट मिठी मारली. नाही ग सोने, बाळाला आता काहीच लागत नाही. तू खा, तू जग, बाळासाठी जग. बाळासाठी? श्रीनिका पुटपुटली. बाळ तर गेलं ना आजी, मग कशासाठी जगायचं? बाहेर उभा असलेल्या राजवीरनं ते ऐकलं. त्याचे पाय लटपटले. तो भिंतीला टेकून खाली बसला. रोहितनं त्याला पाणी दिलं. रात्र झाली. सगळे पाहुणे गेले. रूममध्ये फक्त श्रीनिका, बाजूच्या सोफ्यावर आजी आणि खुर्चीत बसलेला राजवीर. रोहित कॉरिडॉरमध्ये बाकावर झोपला होता. आजचा भाग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. पुढच्या भागात कथा आणखीन धक्कादायक वळण घेणार आहे. त्यामुळे चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.